राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक. इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित. महाराष्ट्रामध्ये 40 लाख संशयास्पद मतदार याद्यांमधील घोळ दाखवत राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. संध्याकाळी 5:30 नंतर महाराष्ट्रात मतदान वाढल्याचा आरोप. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे. राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर. राहुल गांधी अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा लगावला टोला. खडसेंचे जावई प्रांजल खेबलकर यांच्या मोबाईलमध्ये मुलींचे अर्धनग्न फोटो आणि व्हिडिओ. मुलींना ब्लॅकमेल करत शोषणाचा रुपाली चाकणकर यांचा आरोप. तर एसआयटी चौकशीचीही केली मागणी. रोहिणी खडसेंमुळे प्रांजल खेबलकर यांना टार्गेट केल्याचं म्हणत एकनाथ खडसेंनी चाकणकरांचे आरोप फेटाळले. पुराव्यांशिवाय आरोप करणं चुकीचं असल्याचंही केलं विधान. कबुतरांना अन्न पाणी देण्याची बंदी हायकोर्टाकडून कायम. नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं. कबुतरखान्यांबाबत समिती स्थापन करण्याचे कोर्टाचे निर्देश. खालिद का शिवाजी हा सिनेमा उद्या प्रदर्शित होणार नाही. खालिद का शिवाजीच्या दिग्दर्शकाला सेन्सॉरची नोटीस. पुरावे सादर करण्याचे आदेश. मंत्री गिरीश महाजन डेहराडूनमध्ये दाखल. उत्तराखंडमधील अडकलेल्या पर्यटकांच्या बचाव कार्याबाबत घेणार आढावा. महाजन महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या कुटुंबियांच्या संपर्कात. 25 वर्ष शिक्षा भोगल्यानं अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमची मुदतपूर्व सुटकेची मागणी. राज्य सरकारचा मात्र सुटकेला विरोध. व्लादिमीर पुतीन भारताला देणार भेट. ऑगस्टच्या अखेरीस व्लादिमीर पुतीन भारतात येणार. पुतीन यांच्या भारत दौऱ्याकडे जगाचं लक्ष. सोलापूर जिल्ह्यातील खरीप हंगामातील शेतकऱ्यांचं दुबार पेरणीचं संकट टळलंय. 109 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पावसाचा तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांना फायदा होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं 90% काम पूर्ण झालं आहे. महामार्गाचं काम करणाऱ्या एजन्सीवर बांधकाम मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे ओव्हरब्रिज आणि बायपासची कामं अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली. परभणीतील शेतकऱ्यांचा रखडलेला हप्ता जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हप्ता न दिल्यास कारखानदारांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. भोपळा पिकाला 2 रुपये किलोचा दर मिळाला. त्यामुळे धुळ्यातील शेतकऱ्यांना 3 एकर पिकावर रोटावेटर फिरवला. पिकासाठी केलेला खर्चही निघत नसल्यानं हताश झालेल्या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलत 3 एकर पिकावर रोटावेटर फिरवला. चंद्रपूरच्या आनंदवन प्रकल्पाला जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अतिक्रमणधारकांनी कारवाईला विरोध करत पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जळगावातील नागरिक उत्तराखंडमध्ये अडकलेत. अडकलेल्या नागरिकांसोबत कुटुंबियांचा संपर्क झालेला आहे. फोनवरून संवाद साधत सुखरूप असल्याचं त्यांनी सांगितलंय. छत्रपती संभाजीनगरच्या वरुड गावातील शेतकऱ्यांना कोबीला योग्य भाव न मिळाल्यानं एका शेतकऱ्यानं आपल्या 1 एकरातील कोबी काढून फेकलेली आहे. कोबीला 5 ते 7 रुपयांचा दर मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं. यामध्ये या शेतकऱ्याचं जवळपास 3 लाखांचं नुकसान झालंय. परभणीच्या जिंतूरमधील शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये साप आढळला. त्यामुळे रुग्णालयात भीतीचं वातावरण होतं. दरम्यान नागरिकांनी साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिला. मुळशी तालुक्यातील माण हिंजवडी रस्त्याच्या रुंदीवरून ग्रामस्थ आक्रमक झाले. विकासाला आमचा विरोध नाही, पण गावठाणातील निर्णयामध्ये आमचं ऐकावं अशी मागणी ग्रामस्थांनी अजित पवारांकडे केली. 36 मीटरचा रस्ता न करता 24 मीटरचाच रस्ता करावा अशी मागणीही त्यांनी केली. देहू कंटोन्मेंट बरखास्त करून स्वतंत्र नगर परिषद करण्याची मागणी वाढू लागली आहे. देहू रोडकरांचा हा लढा आता थेट रस्त्यावर येणार आहे.
10 तारखेला देहू रोड बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे मुंबई महामार्गावर सेंट्रल चौकात चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे. मावळ तालुक्यातील 50 गावांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामशेत बाजारपेठेमध्ये बत्ती गुलच्या समस्येमुळे नागरिक हैराण झालेत. यावेळी वेळेत विजेची समस्या मिटली नाही तर मोर्चा काढून कामशेत बंदची हाक देऊ असा इशारा इथल्या लोकांनी दिलाय. जळगावातील फैजपूर इथून जवळच असलेल्या यावल तालुक्यातील पिंपरूड इथल्या अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीये, त्यामुळे विद्यार्थी त्रस्त झाले. यावेळी त्यांनी पायी चालत जाऊन थेट प्रांत कार्यालयामध्ये आपल्या समस्यांचा पाढा वाचला. उल्हासनगरमधील इंग्रजी माध्यमातील महिला शिक्षकांनी मागील 3 दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे. या शाळेतील 20 वर्ष सेवा देणाऱ्या शिक्षकांना अचानक काढून टाकण्यानं त्यांनी उपोषण सुरू केलं आहे. याला आता विद्यार्थ्यांसह पालकांनीही पाठिंबा दिला. सांगली जिल्ह्यातील खेळाडू देशपातळीवर चमकलेली आहे. जॉर्जियातील बटुमी इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय वुशू स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 2 खेळाडूंनी सुवर्ण पदक जिंकली आहे. श्रावणी घोरपडे हिनं सुवर्ण पदक तर मयुरी वायंगडे हिनं रौप्य पदक पटकावलंय. मावळमधील तळेगाव तसंच शेलारवाडी शेतकऱ्यांच्या DRDO जमीन संपादन प्रकरणामध्ये वाढीव अनुदानासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतलाय. वाढीव अनुदान मिळावं यासाठी दिल्लीमध्ये हालचाली सुरू आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे पिकं जमिनीवर आडवी झाली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी केली जाते. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेनं मोठा निर्णय घेतलाय. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चिकनसह मटन शॉप आणि सर्व कत्तलखाने या दिवशी बंद राहणार आहेत. जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये जनावरांमध्ये लंपी आजारानं शिरकाव केलाय. आतापर्यंत 202 जनावरांना या विषाणूजन्य आजाराची लागण झाली आहे. त्यातील 150 पेक्षा जास्त जनावरांची प्रकृती आता स्थिर आहे. उर्वरित 50 जनावरांवर औषधोपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 जनावरांचा मृत्यू झालाय. दौंड तालुक्यातील यवत गावातील जमावबंदी अखेर उठवण्यात आली आहे. काल रात्री 12 वाजल्यापासून यवत गावातील जमावबंदीचे आदेश उठवण्यात आले. आजपासून गावातील सर्व व्यवहार सुरळीत चालू करण्यात आले. कांद्याचे दर स्थिर राहावे यासाठी केंद्र सरकारनं नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदीचा निर्णय घेतला. मात्र यातही कांदा खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे नाफेड आणि NCCFच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जाते. सोलापुरात खालिद का शिवाजी या मराठी सिनेमाला हिंदू संघटनांकडून तीव्र विरोध केला जातोय. या सिनेमाच्या दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सकल हिंदू समाजानं केली आहे. चंद्रपूर शहराचे स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार हे केवळ इव्हेंट घेण्यात मशगूल असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे आणि आंदोलन केलंय. महाकाली मंदिराच्या मार्गावर नव्यानंच बांधलेल्या डांबरी रस्त्यावर शेकडो खड्डे पडल्यानं काँग्रेसनं निषेध नोंदवला. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या लातूरमधील विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला अखेर मुहूर्त सापडलेला आहे. उद्या पालकमंत्री शिवेंद्रसिंगराजे भोसले, गिरीश महाजन, दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये क्रीडा संकुलाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सामाजिक कल्याण वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीनं वैयक्तिक घरगुती कामं करायला लावली जातात असा आरोप आहे. या प्रकरणी तत्कालीन उपायुक्त आणि वॉर्डनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण सेवक पदी निवड होऊन सुद्धा एका महिलेला अद्यापही नियुक्ती मिळालेली नाही. उच्च न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा नियुक्ती देण्यास विलंब होत असल्यानं त्रस्त महिलेनं उपोषणाचा इशारा दिला. लातूर शहरातील बेशिस्त ऑटो चालकांवर आता दंडात्मक कारवाई तसंच गुन्हे दाखल केले जातील असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिलाय. लातूर पोलीस वाहतूक शाखेतर्फे नियमानुसार ऑटो चालवून वाहतूक शिस्त पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. शिर्डीमधील एका रेस्टॉरंटमध्ये महिला कर्मचाऱ्यांची काही टवाळखोरांनी छेड काढली. यालाच विरोध केल्यानं 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला केला. तर रेस्टॉरंटचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलंय. हा संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद झालाय. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आहे. मंत्री गिरीश महाजन देहू रोडमध्ये देहराडून या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती समोर येते. तर उत्तराखंडमधील अडकलेले जे पर्यटक आहेत त्यांच्या बचाव कार्याबाबत ते आढावा घेणार असल्याची माहिती आहे.
गिरीश महाजन महाराष्ट्रातील पर्यटकांच्या कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचं कळत आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचनेनंतर मंत्री गिरीश महाजन हे मदतीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल? मंत्री गिरीश महाजन हे देहरादून या ठिकाणी पोहोचल्याचं कळत आहे। कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे आणि महाराष्ट्रातील जे लोक तिथे अडकले त्यांना कधीपर्यंत आणलं जाईल? नक्कीच फरा, आपण जर पाहिलं असेल तर मंत्री गिरीश महाजन आता देहरादून मध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते आता उत्तराखंडच्या दिशेने आता पोहोचतील। महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्याला उत्तराखंडमध्ये अडकल्याची माहिती आहे। ही संख्या शेकडोंच्या वरती आहे आणि त्यांना वाचवण्याचे संपूर्ण प्रयत्न गिरीश महाजन करतात। गिरीश महाजन यांच्याकडे त्यांच्या कुटुंबियातील सर्वांच्या संपर्कांची यादी देखील आहे। ते सर्वांच्या संपर्कामध्ये आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून गिरीश महाजन उत्तराखंडमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये गिरीश महाजन यांच्यासोबत महाराष्ट्रातले काही प्रमुख अधिकारी देखील आहेत। त्या अधिकाऱ्यांच्या मदतीने कुटुंबियांशी संवाद साधून लवकरात लवकर त्यांना कसं रेस्क्यू करता येईल, रेस्क्यू करून त्यांना हेलिकॉप्टरच्या मदतीने, विमान सेवेच्या मदतीने किंवा बाय रोड कसं त्यांना बाहेर काढता येईल, या सर्व प्रकारचे प्रयत्न स्वतः मंत्री करताना पाहायला मिळतात। यापूर्वी देखील आपण पाहिलं असेल तर कोल्हापूरचा महाप्रलय असेल, सांगलीचा असेल, केरळचा असेल किंवा अन्य राज्यांमध्ये देखील असेल, यावेळी देखील मंत्री गिरीश महाजन आपल्याला घटनास्थळी जाऊन आपल्याला मदत करताना पाहायला मिळाले होते। आणि आज देखील आपल्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उत्तराखंडच्या घटनेवरती स्वतः लक्ष ठेवून आहेत आणि गिरीश महाजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच सूचना देऊन मदतीसाठी पाठवल्याचं पाहायला मिळतंय। बरोबर आहे तुषार, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। खालिद का शिवाजी या सिनेमाविरोधात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना आक्रमक झाली आहे। सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। तर चित्रपट प्रदर्शनाची परवानगी न देण्याची मागणीही करण्यात आलेली आहे। यानंतर पुढची बातमी आहे जळगावमधून। जळगाव तहसील कार्यालयामध्ये विविध योजनांच्या लाभासाठी महिलांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतोय। तहसील कार्यालयामध्ये तासनतास बसून सुद्धा काम होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीने समस्या सोडवण्याची मागणी महिलांनी केली आहे। यानंतर पुढची बातमी आहे वर्ध्यामधून। वर्ध्याच्या देवळीमध्ये व्हीव्हीपॅटच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट मशीन अनिवार्य करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। यासाठी युवा संघर्ष मोर्चानं तहसीलदारांना निवेदन सुद्धा दिलंय। पुण्यात मूलभूत अधिकार संवर्धन कृती समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। पोलिसांनी मुलींना मारहाण केल्याच्या आरोपानंतर गुन्हा दाखल करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे। जळगावच्या अमळनेर इथल्या तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त दिव्यांग आमदार असला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। तर दिव्यांग बांधवांना वेळेवर पेन्शन देण्याची मागणीही करण्यात आली। सोलापुरात कुरेशी समाजाच्या आंदोलनाला शेतकऱ्यांसह सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलाय। बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते झेडपी समोरील पूनम गेटपर्यंत मोर्चा काढण्यात आला। मूक मोर्चाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। हिंगोली जिल्ह्यामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे नर्सिंग स्कूल सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। कागदपत्रांची चौकशी करून मान्यता रद्द करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांची 2 दिवसांपासून उपोषण त्यांनी केलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या हस्ते हरित बीड अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। एकाच दिवशी 30 लाख झाडांची लागवड करण्यात आली आहे। दरम्यान मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली।